कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली करण्यात येणार आहे आणि या पुलामुळे नरिमन पॉइंटवरून वांद्रे गाठणं केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडण्यासाठी बीएमसीने धनुष्यबाणाच्या आकाराचा आर्च ब्रिज उभारलेला आहे। पुलाची एक बाजू खुली करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुलाची पाहणी करणार आहेत। मुंबईच्या कोस्टल रोडवरील उत्तर वाहिनीतून मुंबईच्या वांद्रे आणि वरळी सेतूला जोडणारा आज टप्पा हा सुरू केला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे आणि याच एकूणच मार्गामुळे जवळपास मरीन ड्राइव्ह ते बांद्रे हे अंतर अवघ्या 12 मिनिटात कापता येणार आहे। या कामाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। या मार्गामुळे मरीन ड्राइव्हहून ते वांद्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी अवघा 12 मिनिटात पोहोचता येणार आहे। या प्रकल्पामुळे 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होणार आहे। कोस्टल रोडचे 10% काम हे पूर्ण झाले असून हा आता अंतिम टप्प्यात आहे। या प्रकल्पामुळे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा जवळपास 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे आणि मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग हा सुरू झालेला आहे। तर आता याच मार्गावरील सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे। या प्रकल्पामुळे लवकरच वाहनांना मरीन ड्राइव्हहून थेट वांद्रे इथे जाता येणार आहे। त्याचबरोबर हे जे गर्डर आहे हा यातील प्रमुख आणि म्हणजेच मुख्य टप्पा ओळखला जातो। तो 136 मीटरचा पट्टा आहे। सर्वात मोठ्या बोस्टिंग आर्चर्ड गर्डरने जोडण्यात आलेला आहे। 2000 मेट्रिक टन वजनाचा हा महाकाय गर्डर हा जोडण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हे संपूर्ण काम आता शेवटच्या टप्प्यात आहे। आज दुपारी 3 वाजता हा मार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि हा मार्ग उद्यापासून वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे। या ठिकाणी आज मुख्यमंत्री येणार आहेत उद्घाटन प्रसंगी, त्यामुळे सजावटीचं काम देखील सुरू आहे। पण पाहू शकता पलीकडे जर पाहिलं तर वांद्रे वरळी सी लिंक आहे आणि आज हा दुसरा टप्पा जो नरिमन पॉइंटहून मरीन ड्राइव्हहून वांद्रे येथे जाणारा जो कोस्टल रोडला जोडणारा हा महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो। यामुळे वाहतूक ही तर वेगाने होणारच आहे, मात्र वेळ आणि इंधनाची बचत ही देखील प्रामुख्याने होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।